नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। तुम्ही इथे पाहिल्यानंतर तुम्हाला समजले असेल की आज आपण अंडा मसाला बनवणार आहोत। अगदी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल खायला अत्यंत रुचकत लागतो। तुम्ही एकदा अशा प्रकारे बनवून पाहाल तर तुम्हाला खूप आवडेल। तर चला बनवायला सुरुवात करूयात। त्याच्यासाठी आपल्याला इथे उकडलेली 4 अंडी घ्यायची आहेत। इथे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता। आता या अंड्यांना दोन्ही साइडनी व्यवस्थित आडवे काप लावून घ्यायचे आहेत। जर असे केले तर आपण जेव्हा याला ग्रेव्हीमध्ये टाकतो तेव्हा याच्यामध्ये ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स होते किंवा आतमध्ये जाते आणि याचा जो फ्लेवर आहे तो ग्रेव्हीमध्ये येतो। त्यामुळे ग्रेव्ही आणि भाजी खायला अत्यंत रुचकत अशी लागते। त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या अंड्यांना इथे आडवे काप दोन्ही साइडनी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। आता मसाला बनवूयात। त्यासाठी 1 टोमॅटो, 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, थोडीशी कोथिंबीर, बरोबर धने पावडर, तसेच इथे थोडी म्हणजेच अर्धा चमचा हळद, 1 ते 2 चमचे काळा मसाला, लाल मिर्च पावडर, 2-3 चमचे खोबऱ्याचा कुट्टा, तसेच 2 चमचे दही। आता याला व्यवस्थित पेस्ट करून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। आता इथे आपली पेस्ट बनवून तयार झालेली आहे। तर इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। आता आपल्याला इथे तेल ही कडकडीत गरम करायचे आहे, तेव्हा आपला कांदा सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित तळला जाईल। त्याच्यासाठी इथे मी एक मोठा कांदा टाकलेला आहे आणि याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित हलवून म्हणजेच एकसारखे हलवत भाजून घ्यायचा आहे। हा हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की समजायचे की इथे आपला कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित कांदा असा भाजत आलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे। आता तो ॲड केल्यानंतर ह्याला एकसारखे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता याला तेल सुटायला लागलेले आहे। तर याच्यामध्ये मी मिक्सरचे भांडे धुवून राहिलेले थोडेसे पाणी ॲड केलेले आहे आणि एकदा व्यवस्थित हलवून घेत आहे, जेणेकरून हा मसाला मिक्स होईल आणि झाकण ठेवून 5 मिनिटं शिजल्यानंतर याला व्यवस्थित तेल सुटलेले आहे। आता या स्टेजला याच्यामध्ये तुम्ही गरम पाणीही टाकू शकता किंवा थंड पाणी टाकले तरी चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि एक उकळी येईपर्यंत याला असेच सोडून द्या। तुम्ही पाहू शकता आता याला एक व्यवस्थित उकळी आलेली आहे। याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे। तुम्ही याच्या जागी गरम मसाला टाकला तरीही चालेल, पण चिकन मसाला टाकल्यानंतर अंड्याच्या या भाजीला खूप छान अशी चव येते। आता याला उकळी आली, याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यावे आणि आपण ज्या अंड्याला आडवे काप लावलेले होते ते अंडे याच्यामध्ये टाकून घ्यावेत आणि आता नंतर आपल्याला याला 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायची आहे। म्हणजेच याची ग्रेव्ही आपल्या अंड्यामध्ये आणि अंड्याचा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थितमध्ये येईल। आता याच्यावरती कोथिंबीर टाकून तुम्ही सर्व करू शकता। खायला अत्यंत रुचकत आणि टेस्टी लागते। तुम्ही पाहू शकता किती सुंदर भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडली तर लाईक करा।